या ठिकाणी संपन्न झालेला आहे। पेढे आणि साखर या ठिकाणी वाटायची आहे आता सगळ्यांना। कशी आहात तुम्ही? आय ते मजेत असणार गाईज। आज आमच्या तुषार दादाचा साखरपुडा आहे। यो वर्षाचा मला पहिल्यांदा आम्ही झालोय साखरपुड्याला। खूप मज्जा आहे ना गाईज। आमच्या तुषार दादाची वहिनी आहे ना, ती पण लय भारी भेटली, जाम मस्त हसते अशी टॉल सारखी। आणि आम्ही तिकडं पहिले राहायचो ना, मग तिथं आमची ओळख झाली आणि आमचं घरचा साखरपुडा असं समजा। तुम्ही ब्लॉग बघा, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुम्ही। आणि खूप मजा आहे ना गाईज, खूप म्हणजे खूप मजा आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि गाईज तुम्हाला ब्लॉग आल्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पटपट रेडी होते। मग पुढचा मी तुम्हाला दाखवते माझा लुक। आता सगळी धमाल तुम्हाला काय काय करणार ते सगळं दाखवून, तिथली आमची फॅमिली पण दाखवू। मम्मीची मैत्रीण, पप्पाची मैत्रीण, मित्र आणि गाईज माझे मित्र सगळं तुम्हाला दाखवेल। आता मी रेडी झाले, बघू शकतो माझा लुक तुम्ही। आता मम्मी तयार होते, दादा पण तयार झाले, म्हणून आम्ही थोड्या वेळात निघू। लास्ट मेकअप मी रेडी झाली बाबा मस्त पैकी। मला दाखवतं काय मम्मीचं मेकअप काय चालू आहे। भूतनी पण बघू शकतो। बघा मम्मीचा मेकअप चालू आहे। तुम्ही त्या माणसं बघू शकता ज्यांनी तयारी नाही केले, कशा दिसतायत। ऑर्डर द्या गाईज मेकअप वालीला। मेकअप वाली पार्लर वालीला, मेकअप वालीला। काय मेकअप वाली साजू आपण भारी असतो बघा इकडे। माझं आवाज सगळं काढू घेत म्हणून मग काढायचं ना साजू। बाहेर जाऊ आपण। साजू बाहेर आपण गोरा दिसतो का नाही? बघा तुम्ही बाहेर गोरा दिसतो आम्ही। बाकी सगळी काली काली वांढरा। मी गोरी दिसते, जास्त मेकअप पण नाही आपला तरी गोरी दिसते मी। चला काका आपले तयार होतात तिकडं, भेटू त्यांना आपण। बाय बाय, मोबाईल राहू दे आम्हाला। मोबाईल दे, जा ना तिकडं। काय आता आमचा पप्पा आलाय, पप्पाला घेतोय आम्ही बसायला। पटकन या पटकन या पटकन या पप्पा। आता पप्पाला घेतले आम्ही, आता डायरेक्ट मी साखर। चलो।
नवरा येतो गाईस, महाराज येते. चलो जाना चला. भारतवर्षे वृतखंडे जम्बूद्वीपदंडकारण्ये देशे श्रीमद् गोदावर्यायाः पश्चिमादिके भागे श्रीमद् वल्लभनाथतीर्थरे कृष्णाभिनवबौद्धावतारे रामरामाश्रमे परशुराम क्षेत्रे अस्मिन् वर्तमाने युगप्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये क्रोधिनाम संवत्सरे रवियुक्तरायणे गाइस तर आता दादा आणि नीता बसले आणि तर वहिनीच्या विधी चालू आहेत आणि मम्मी तिच्या मैत्रिणी बरोबर बसले. ओम गंगा सरस्वती रेवा पयोषी नर्मदा जले स्थापितो समयादि गाइस तुम्ही आता डेकोरेशन बघू शकता कसं केलंय. गाइस आता तुषार दादा स्टेजवर येतो एंट्री होते त्याची. एक लाईनची आणि
तुषार दादा आले आता. आता लवकरच कार्यक्रम सुरू होईल. तुषार दादा आलाय. तर तुम्ही आमच्या तुषार दादा आणि वहिनी बघू शकता. तुम्हाला दाखवते. तुषार दादा आणि वहिनी इकडे बसलेत आणि गाईच स्टेजवर खूप करते बघू शकते. इकडं पण इकडं विधी चालू आहेत. तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती भारी झालंय. मस्त. आता काय आमची वहिनी चालली स्टेजवर. वहिनीची पूजा चालू आहे. विधी बघू शकता. काही रिंग्स पण ठेवले तिथे एंगेजमेंटचे. तुम्ही आमची वहिनी बघू शकता किती भारी दिसते. मस्त हसते ना बाबा. ले मस्त बार्बी डॉल सारखी असते. दिसते आमची वहिनी. आपण एंगेजमेंटचा कार्यक्रम स्टार्ट होतोय. एंगेजमेंट स्टार्ट होणार आहे. बघू शकतो. स्टेजवर गर्दी होती ती आम्हाला खाली करायला सांगितलेली. थोड्याच मिनिटात बँड पण वाजतात गाईज. इकडे बँड वाले आले डायरेक्ट. चला मंडप डेकोरेटर वाले इथे या ठिकाणी अंगठी घालण्याचा विधी होतोय. त्यासाठी काही आतिषबाजी शेणाई वगैरे तुमची काय असेल तर त्यासाठी लवकरात लवकर माईकशी कॉन्टॅक्ट साधायचा आहे. मंडप डेकोरेटर वाले लवकरात लवकर माईकशी कॉन्टॅक्ट साधा. काही झाल्या काय झाली काही.
जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन करायचं आहे दोघांचं. टाळ्या ऐकू येतील अशा वाजल्या पाहिजे. चला बघू शकता आता कार्यक्रम झालाय आणि इकडे बबल्स पण आहेत. प्राजक्ता आणि कुशाल या दोघांचा साखरपुडा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पेढे आणि साखर या ठिकाणी वाटायची आहे आता सगळ्यांना. साखरपुड्यावरून आले तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.